मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, म्हणजे काल रात्री उशिरा मला एक धक्कादायक बातमी मिळाली. तुम्हाला माहिती आहे की मी टीव्ही फारसा बघतो असं नाही, पण इंटरनेटवर आणि सोशल मीडियामध्ये ज्या वेगवेगळ्या बातम्या येत असतात, फिरत असतात, त्याला चाळण लावून मी बसलेला असतो. आणि त्या चाळणीत सापडलेली ही एक धक्कादायक बातमी आहे, जे अजूनही मेनस्ट्रीम मीडियावर म्हणजे ही बातमी मला बघायला वाचायला मिळाल्यानंतर मी काळजीपूर्वक सगळ्या वाहिन्यांवर, मराठी, हिंदी, इंग्लिश वाहिन्यांवर यापैकी काही धागादोरा मिळतो का हे तपासून बघितलं. पण हा व्हिडिओ बनवेपर्यंत भारताच्या सगळ्या ज्या उपलब्ध असलेल्या वृत्तवाहिन्या आहेत त्यापैकी कुठेही बातमी सापडली नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की सकाळी सकाळी लोकांना ही बातमी आणि तिचं महत्व आपण समजावून सांगितलं पाहिजे. लोकांना बातमीचं महत्व काय असतं, जी बातमी तुम्हाला आतापर्यंत जी माहिती मिळालेली नाही ती जेव्हा मी पहिल्यांदा देतो तेव्हा ती बातमी असते. अजंठा वेरूळची लेणी ही हजारो वर्ष जुनी होती, पण ज्या कोणी एका आर्किओलॉजिस्टने ते शोधून काढलं आणि त्याचा गाजावाजा झाला, त्यामुळे अशी लेणी आहेत ही या काय त्या 19व्या 20व्या शतकातली मोठी बातमी झाली. पण ती घटना, त्या लेण्या ह्या खूप जुन्या होत्या. नेमकी तीच गोष्ट इथे बातमीत असते. ही धक्कादायक बातमी आहे. बाकी लढाईच्या बातम्या चालू आहेत. कुठे रडार यंत्रणा पाकिस्तानची तोडून टाकली, पाकिस्तानने आपल्या कुठे कुठे हल्ले केले, हे सगळ्या बातम्या खबरी आपल्याकडे येत असतात. बलुचिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानचे जे काय ते लष्करी अड्डे होते, छावण्या होत्या, त्या बलुची बंडखोरांनी काबीज केल्या. अगदी एक तर बातमी इतकी धक्कादायक होती की बलुची बंडखोरांनी पाकिस्तानची एक तुकडी होती, त्या तुकडीतल्या सैनिकांना अडवले, रोखले, त्यांची हत्यारं जप्त केली. तेवढ्यावर थांबलं नाही तर त्यांना फार नंगे केले, विवस्त्र केले, त्यांच्या अंगावरचे गणवेश सुद्धा काढून घेतले आणि त्यांना निर्वस्त्र करून अब्रू झाकून कसे ते जा परत म्हणून पिटाळून लावले. इथपर्यंत बातम्या आल्या. तेव्हा बलुचिस्तानमध्ये उठाव झालाय ही तशी बातमी नाहीये. आणि गेला कित्येक काळ, कित्येक महिने, वर्ष आपण म्हणू, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करी सत्तेविरुद्ध सातत्याने संघर्षाचे प्रसंग घडत आलेले आहेत. हजारो हजारो अक्षरशः बलुची तरुणांना, महिलांना पाकिस्तानी सरकारने आणि पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने अक्षरशः पायाखाली चिरडून टाकलेलं आहे, पोलादी टाचेखाली चिरडून टाकलेलं आहे. आणि त्यातून बलुची बंडखोरी किंवा बलुची लोकांची स्वातंत्र्याची इच्छा, आकांक्षा संपण्याऐवजी बळावत गेली. शेकडोच्या संख्येने बलुचिस्तान मधून स्वातंत्र्याची आकांक्षा बाळगणारे, एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू शकणारे लोक पाकिस्तानच्या तडाख्यातून सुटून परदेशी जाऊन स्थायिक झालेले आहेत, आश्रय मिळवलेले आहेत. कोण अमेरिकेत असेल, कोण कॅनडात असेल, कोण युरोपमध्ये असेल, आणि तिथून त्यांनी सातत्याने मिळेल ते साधन वापरून जगाला टाहो फोडून सांगितलेला आहे की बलुचिस्तान हा पाकिस्तानचा हिस्सा नाही. आणि ती ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिश गेले, तेव्हा बलुचिस्तान हा तुलनेने किंवा सर्वार्थाने हिंदुस्थानचा ब्रिटिश सत्तेचा हिस्सा नव्हता. पाकिस्तानच्या वाट्याला जो भूभाग देण्यात आला, सिंध, पंजाब वगैरे, त्याच्याबरोबर खैबर पख्तुनवा किंवा ज्याला त्या काळात नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स असं म्हणायचे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, मग ते बदलून
खैबर पख्तूनवा असा अलीकडच्या 15-20 वर्षात म्हणायला लागले. तो भाग प्रामुख्याने पठाण वस्तीचा आहे. पठाण म्हणजे अफगाण. पण तरीही तिथे ब्रिटिशांची सत्ता होती. डुरांड लाईन नावाचा एक रेषा आहे. जी रेषा ब्रिटिशांची ब्रिटिशांचा भारत आणि अफगाणिस्तान यांची विभागणी करणारी होती, ती डुरांड लाईन अफगाणिस्तानने कधीही मानली नव्हती. पण लढाईची शक्यता नसल्यावर ज्याची लाठी त्याची भैस म्हणतात ना, त्याप्रमाणे ब्रिटिशांची सत्ता चालत होती. पण ब्रिटिशांनी कधीही खैबर पख्तूनवा किंवा बलुची यांच्यावर आपले कायदे लादले नाहीत. उलट त्यांनी बलूच आणि खैबर पख्तूनवा यांचा वापर अफगाणिस्तानच्या बाबतीत बफर स्टेट सारखा केला. बफर स्टेट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? रेल्वेचे जे 2 डबे असतात ते साखळीने जोडलेले असतात, पण ते एकमेकावर आदळू नये म्हणून जे 2 बाजूला बफर्स लावलेले असतात. थोडं काय झालं तर ते बफर्स एकमेकावर आपटतात, पण डबे एकमेकावर आपटत नाहीत. तसं 2 देशामध्ये 2 सत्तांमध्ये थेट धक्काबुक्की होऊ नये म्हणून मध्ये जी जागा सोडलेली असते किंवा मध्ये जे एखाद्या राज्याला किंवा कोणाला मोकळीक दिलेली असते त्याला बफर स्टेट म्हणतात. किंवा पख्तूनवा किंवा बलूच हा प्रदेश हा ब्रिटिशांनी पाकिस्तानला दिलेला नव्हता. जी फाळणी झाली त्याच्यातही असं काही नव्हतं. पण एकदा ब्रिटिश गेले त्यानंतर जसा काश्मीरचा बराचसा भाग पाकिस्तानने बळकावला, गिलगिट बाल्टिस्तान वगैरे, स्कार्डू वगैरे, तसा पाकिस्तानने बलुचिस्तानचा तो तत्कालीन त्यांचा टोळ्यांचा प्रमुख होता, टोळी प्रमुख होता, राजा होता बुगटी म्हणून, त्याच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि त्याला पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी मान्यता देणं भाग पडलं. आणि त्यामुळे बलुची हे कधीही मनाने पाकिस्तानी झाले नाही. अधून मधून बारीक सारीक संघर्ष करत राहिले. पण ज्या वेळेला अफगाण जिहाद सुरू झाला त्यावेळेला बलुची भूमीचा सुद्धा पाकिस्तानने प्रशिक्षण, अतिरेकी प्रशिक्षण, जिहादी प्रशिक्षण यासाठी बलुची भूमीचा वापर केला. अगदी बलुची टोळ्यांचा सुद्धा वापर केला. आणि त्यानंतर बलुची उजळ माथ्याने पाकिस्तानभर वावरत होते. जोपर्यंत त्या बलुची टोळ्यांचा वापर करता आला अफगाण जिहादच्या दिशेने किंवा दहशतवादाचं एक नवं षडयंत्र उभं करताना, तोपर्यंत पाकिस्तानने तो वापरून घेतला. पण एकदा अफगाणिस्तान विषय संपल्यानंतर बलुची जेव्हा आपलं स्वातंत्र्य मागायला लागले तेव्हा पाकिस्तानी लष्कराने अतिशय निर्दयपणे बलुचींच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा चिरडून टाकल्या होत्या. त्या चिरडल्या जाण्यापेक्षा त्या अधिकच प्रज्वलित होत गेल्या आणि त्यातून आजचा जो बलुची बंडखोरीचा पवित्र आहे तो सुरू झाला. मला आठवतं बुगती नावाचा कोणतरी होता ज्याचं संपूर्ण बलुचिस्तानभर पसरलेल्या ज्या टोळ्या होत्या त्या सगळ्यांचा धर्म इस्लाम आहे, पण ते पाकिस्तानचं वर्चस्व मानत नाही. आणि तिथेच गडबड झाली. शेवटी हा बुगती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बलुचिस्तानचा प्रश्न सुटणार नाही असं समजून पाकिस्तानच्या राजकीय सत्तेने आणि लष्करी सत्तेने बलुचींचं शिरकाण करायचं ठरवलं. त्यामध्ये घातपात करून हा बुगती नावाचा जो त्यांचा सगळ्यात वडीलधारा कोणतरी होता त्याची हत्या घडवून आणली होती. त्याची हत्या घडवून आणली आणि त्यानंतर मात्र सरदार मारल्यानंतर त्या बलुची टोळ्या आपल्या आपल्या परीने स्वतंत्र झाल्या आणि जे एकमुखी बलुची नेतृत्व होतं ते गेलं आणि अक्षरशः डझनाभरी लहान मोठे बलुची गट, बलुची टोळ्या या पाकिस्तानी सरकारला आव्हान द्यायला उभ्या राहिल्या. मध्यंतरीच्या काळात बलुची बलुचिस्तान रिपब्लिक काय तो लिबरेशन आर्मी नावाची संघटना उदयास आली आणि तिने
सशस्त्र उठाव सुरू केला आणि पाकिस्तानचा आरोप आहे की बलुचींच्या सशस्त्र उठावाला भारताची फूस आहे, भारताची मदत आहे. हे सगळे आरोप आता नवे नाहीत, हे गेल्या 15-20 वर्षात सतत वाढलेले आरोप आहेत, सातत्याने होत आलेले आरोप. पण आता प्रत्यक्षात हे बलुची लिबरेशन आर्मीवाले बंडखोर आहेत ते अधिक प्रभावशाली झालेत आणि एक एक करत गेल्या दीड वर्षामध्ये त्यांनी बलुचिस्तानच्या बऱ्याचशा प्रदेशावर आपलं प्रभुत्व, आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. त्यांना आवर घालणं पाकिस्तानच्या आवाक्यात राहिलेलं नाही. आणि त्यामुळेच पाकिस्तानला जवळजवळ आपली 50-60% फौज ही बलुचिस्तानच्या बंदोबस्तासाठी तिकडे तैनात करावी लागली. भारतालगतच्या सीमेवर फारसं काही घडत नाहीये. काश्मीर, पंजाब, तुमचा राजस्थान किंवा गुजरात या सीमेवर फारशी गडबड नाहीये. त्यामुळे इथे सैन्याची गरज नाही, म्हणून पाकिस्तानने जवळजवळ 55-60% आपली फौज, सेना ही बलुचिस्तान खैबर पख्तुनवाकडे वळवलेली होती. आणि त्याचं कारण असं होतं की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा जो प्रचंड अब्जावधी डॉलर्सचा प्रोजेक्ट चीन आणि पाकिस्तान मिळून चीनच्या झिंझियांग पासून अरबी समुद्रापर्यंत प्रचंड मोठा हायवे आणि ग्वादार बंदर बांधण्याचा जो प्रोजेक्ट होता, त्यामध्ये हे बलुची अडवणूक करायला लागले. कारण ग्वादार नावाचं जे बंदर उभारण्यात आलेलं आहे तो किनारा बलुचिस्तानचा आहे आणि तो बलुचिस्तानचा आहे म्हणजेच पाकिस्तानचा नाही. आणि बहुतेक लांबीच्या रीतीने बघितलं आपण तर अर्धा अधिक सीपेक हा कॉरिडॉर जो आहे, पक्का हायवे आणि त्याच्या आसपासचे लहान मोठे प्रोजेक्ट, हे सगळे बलुची भूमीतून जातात. आणि बलुची भूमी आजही नैसर्गिक आहे आणि तिथे प्रचंड प्रमाणावर खनिजे आहेत. तर ती पण पाकिस्तानने चीनला विकून टाकल्यासारखी होती आणि आपली खनिज संपत्ती लुटली जाते आणि त्याचा हिस्सा पण आम्हाला देत नाही. हा बलुचींचा राग आहे. आणि त्यातून बलुचींचं बंड हे शांत होण्यापेक्षा अधिकाधिक प्रखर होत गेलं आणि त्याचा परिणाम आता आपण बघतोय. कारण अचानक हे पहलगामच्या घटनेनंतर परिस्थिती बदलली. पाकिस्तानला आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी बलुचिस्तान खैबर पख्तुनख्वामध्ये असलेले सैन्य दल मोठ्या संख्येने परत एकदा त्यांच्या पूर्व सीमेवर म्हणजे भारताच्या पश्चिम सीमेवर आणायला लागलं. आणि त्यामुळे जो विस्कळीतपणा आला त्यातून हळूहळू पाकिस्तानी फौज बलुचिस्तानमध्ये विरळ होत गेली आणि ती जितकी विरळ होत गेली तेवढी कमजोर होत गेली. आणि त्यामुळे जे काय त्यांचे 1000, 2000, 5000 बलुची बंडखोर किंवा सशस्त्र बंडखोर आहेत, त्यांची ताकद प्रभावी ठरायला लागली. गेल्या काही महिन्यांमध्ये एकामागून एक अशा बातम्या येत होत्या की बलुचींनी पाकिस्तानी फौजेची अमुक तमुक चौकी उडवली, तमुक तमुक काय ते ठाणं होतं ते काबीज केलं, पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावलं. मध्यंतरी एक बातमी काहीतरी आली होती की बलुचिस्तानला मोठ्या प्रमाणावर अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन गेलेले काय 150-200 ट्रक होते, ते बलुचींनी ताब्यात घेतले आणि त्याच्या सुरक्षेसाठी जे पाकिस्तानी सैनिक आले होते त्यांना पळवून लावले, त्यांच्या गाड्या सुद्धा जाळून टाकल्या आणि सामान आणलेले घेऊन उतरून घेतल्यानंतर पाकिस्तानी ट्रक सुद्धा जाळून टाकले. पण किती विचित्र परिस्थिती बघा. आणि त्यानंतर काल म्हणजे 7 तारीखला जो आपण पाकिस्तानवर हल्ला केला त्यानंतर आलेली बातमी पाकिस्तानच्या शरणागतीचा पुरावा आहे. कारण अचानक 200च्या आसपास जे बलुची बंडखोर पाकिस्तानी फौजेने तुरुंगात डांबून ठेवले होते त्यांना सदिच्छा म्हणून सोडून देण्यात आलं, मुक्त करण्यात आलं. हे एक प्रकारे पाकिस्तानची बलुची बंडखोरांसमोरची शरणागती आहे.
आणि आपण आता गेल्या काही दिवसातल्या बातम्या बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येते की बलुचिस्तान हा पाकिस्तानचा 45% भूभाग आहे आणि पाकिस्तानच्या 45% भूभागातला जो बलुचिस्तान आहे त्यापैकी जवळजवळ 70-75%, 80% पर्यंत भूभाग हा आता बलुची बंडखोरांनी काबीज केलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती, ही पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. आणि मग आता मी सांगितली ती बातमी बघा की बलुची बंडखोरांनी स्वतःला पाकिस्तान पासून वेगळा झालेलं स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलेलं आहे. ही बातमी मला बघितल्यावर मी चक्रावलो. कुठल्याही चॅनेलवर वगैरे बातमी नव्हती आणि मी जितकं इंटरनेट शोधत गेलो त्याला दुजोरा देणाऱ्या लहान मोठ्या अनेक बातम्या आल्या, पण त्यातली ही बातमी मला महत्वाची वाटते की त्यांनी नुसतं आपलं स्वतंत्र राष्ट्राचं घोषणापत्र तयार केलेलं नाही, तर त्यांनी राष्ट्रगान पण तयार केलेले आहे आणि त्याच्या पुढे जाऊन भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडे आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी अशी ही मागणी, विनंती केलेली आहे. आता ही सगळी पार्श्वभूमी बघितली की मला 1971चं भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश युद्ध आठवतं. तेव्हा मी 1.5-2 वर्षाचा तरुण पत्रकार होतो. तेव्हा सुद्धा बांगलादेशचा लोकप्रिय नेता शेख मुजीबुर रहमान याला इस्लामाबादला बोलून पाकिस्तानच्या लष्करशहानी तुरुंगात टाकलं होतं आणि त्यानंतर पूर्व पाकिस्तानमध्ये बंड झालं. त्यांनी स्वतःला अवामी लीगच्या इतर नेत्यांनी शेख मुजीबुर रहमान यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित केलं, राष्ट्रपती म्हणून घोषित केलं आणि सय्यद नजरुल इस्लाम नावाचा त्यांचा एक दुसरा ज्येष्ठ नेता होता, त्याला काहीतरी उपराष्ट्रपती असं जाहीर केलं होतं आणि ताजुद्दीन अहमद नावाचा एक कोणतरी होता, त्याला त्यांनी पंतप्रधान म्हणून घोषित केलं. आणि या दोन, नजरुल इस्लाम आणि ताजुद्दीन, यांनी भारत सरकार आणि राष्ट्रसंघाला विनंती केली होती की आम्हाला बांगलादेश म्हणून स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्या. इंदिराजी पंतप्रधान होत्या, त्यांनी ती मान्यता दिली आणि विनाविलंब या दोन बांगलादेशी नेत्यांनी भारत सरकारकडे आपल्याला वाचवण्यासाठी मदत देण्याची विनंती केली. पाकिस्तान नावाचा देश बांगलादेशवर लष्करी आक्रमण करून आपला कब्जा ठेवायला बघतोय, त्यापासून आम्हाला स्वतंत्र व्हायला मदत करा असं बांगलादेशच्या त्या एक्झाईल गव्हर्नमेंटने सांगितलं. इंदिराजींनी ती स्वीकारलं, मान्यता दिली आणि मान्यता दिली असल्यामुळे दोस्त राष्ट्राच्या मदतीला जाणं हे भारत सरकारचं कर्तव्य होतं आणि त्यातून मग अधिकृतरित्या भारतीय सेना बांगलादेशच्या हद्दीत अधिकृतपणे गेल्या होत्या. त्याला पुढचं बांगला वॉर म्हणतात. त्याच्या आधी झालं ते यादवी युद्ध होतं. आज जर तोच इतिहास पुनरावृत्ती होणार असेल तर त्याची ही चाहूल आहे. बलुची बंडखोरांनी स्वतःला खरोखरच राष्ट्र म्हणून जाहीर केलं असेल. म्हणजे मी वाचलंय त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की आमच्याकडे महिलांना समान अधिकार असेल, मुलींना समान अधिकार असेल, लोकशाही असेल, निवडणुका होतील, विकासाच्या वाटेने आम्हाला जायचंय. आणि त्यांनी स्वतःला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान असं नाव घेतलेलं आहे राष्ट्र म्हणून. आता याला जर मोदींनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्यता दिली तर विनाविलंब भारतीय सेना बलुचिस्तान मधून सुद्धा आपल्या मित्र राष्ट्राला वाचवण्यासाठी लढू शकतात. म्हणजे गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर इकडून भारतीय भूमीतून आणि बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा या मित्र देशाच्या भूभागातून भारतीय सेना लढाईला उभी ठाकली तर पाकिस्तान आणि पाकिस्तानी सेनेचं सँडविच होऊन जाऊ शकतं. आणि म्हणून माझ्या दृष्टीने ही मोठी बातमी आहे, मोठी बातमी आहे, धक्कादायक बातमी आहे.
कारण पुढच्या 2-3 दिवसामध्ये सगळं भूराजकीय राजकारण बदलून टाकू शकणाऱ्या बातमीचा हा लागलेला सुगावा आहे. आणि म्हणून मी घाई गर्दीने रात्री उशिरा बसून केलेला हा व्हिडिओ आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.